धुळे शहरातील गोळीबार टेकडी परिसरात राहणारे जितेंद्र ठाकरे हे परेड समाजातील कष्टकरी दिवसभर मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची गुजराण करत असतात. त्यांची पत्नी देखील घरकाम करून हातभार लावते. जितेंद्र ठाकरे यांचे भाऊ देखील कष्टकरी असून ते जितेंद्र यांच्या घराजवळच राहतात. कामानिमित्त जितेंद्र ठाकरे आणि त्यांची पत्नी घराबाहेर असतात. जितेंद्र यांना एक मुलगा आणि मुलगी अशी अपत्ये आहेत. मुलगा 12वीत असून मुलगी जान्हवी 10वी इयत्तेत शिकते. तिला गोळीबार टेकडी परिसरातील आपल्या घरातून गावातील जिल्हाधिकारी कचेरी परिसरातील जिजामाता कन्या विद्यालयात यावे लागते. हे अंतर साधारण 4 किलोमीटरचे असावे. जान्हवी ठाकरेची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने ती काटकसर करतच आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होती. आपलं शिक्षण पूर्ण करून आपल्या आईवडिलांप्रमाणे आपल्या पायावर उभं राहावं अशी तिची आणि तिच्या भावाची इच्छा होती. पोटाला चिमटा देऊन आपले आईवडील आपला शैक्षणिक खर्च करत असतात याची जान्हवी आणि तिच्या भावाला जाणीव होती. त्यामुळे ते न चुकता शाळेत जात होते. गेल्या 6 महिन्यापासून गोळीबार टेकडी परिसरात राहणारा एक तरुण जान्हवी शाळेत जाताना आणि शाळेतून घरी येताना तिचा पाठलाग करत असल्याचे जान्हवीला जाणवू लागले. त्यानंतर ती आपल्या परिसरातील मुलींसोबत घरी येऊ जाऊ लागली होती. तरीही जेव्हा केव्हा जान्हवी एकटी असायची तेव्हा तो तरुण तिचा पाठलाग करत तिच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करत असे. 1-2 वेळा मैत्रिणी असताना देखील त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जान्हवीने त्याला कडक शब्दात समज दिली होती. त्यावेळी काही दिवस त्याने तिचा पाठलाग करणं थांबवलं होतं. काही दिवसानंतर तो पुन्हा तिचा पिच्छा करू लागला. तिला टोमणे मारण्याचा प्रकार त्याने सुरू केला. हा प्रकार आईवडिलांना सांगितला तर ते घाबरतील, त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होईल, त्यामुळे जी काही मिळकत येते ती देखील बंद होईल असा विचार करून तिने आपल्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितली नाही. एके दिवशी जान्हवी एकटी असल्याचे व रस्ता निर्मनुष्य असल्याची संधी साधत त्या टार्गट तरुणाने माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणत तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. प्रसंग सावधान राखत जान्हवी पायातील चप्पल हातात घेत त्या तरुणावर धावून गेली. तिचा तो अवतार पाहून त्याने काढता पाय घेतला. जान्हवीने रुद्र अवतार धारण केला असला तरी ती मनातून घाबरली होती. तिने संध्याकाळी आई कामावरून घरी आल्यावर घडलेला प्रकार सांगितला. आपल्या मुलीला गेल्या 6 महिन्यापासून एक उडाणटप्पू त्रास देत असल्याचे ऐकल्यानंतर आई अस्वस्थ झाली. त्या दिवशी जान्हवीच्या आईला रात्रभर झोप लागली नाही. आपण ही गोष्ट नवऱ्याला अथवा इतर नातेवाईकांना सांगितली तर तेही आपल्याप्रमाणे अस्वस्थ होतील आणि प्रकरणाला वेगळे वळण लागेल म्हणून जान्हवीची आई गप्प बसली. मात्र आपल्या मुलीला त्रास देणाऱ्या मुलाची माहिती काढून ती त्याच्या घरी गेली. त्यावेळी तो उडाणटप्पू मुलगा आणि त्याची आई घरातच होती. जान्हवीच्या आईने त्या मुलाची चांगलेच कान उघडणे केले. त्या मुलाच्या आईला देखील कडक शब्दात समज दिली. त्यावेळी त्या मुलाने चूक झाली, यापुढे असं करणार नाही अशी माफी मागितली. तेव्हा कुठे जान्हवीच्या आईच्या मनातील अस्वस्थता कमी झाली. तिने आपल्या मुलीलाही ही बाब सांगितली. त्यानंतर आठवडाभर तो मुलगा त्या वाटेने फिरकलाच नाही. पण जुलै महिन्याच्या आरंभी एके सायंकाळी जान्हवीचे आई वडील घरी नव्हते. भाऊ ग्रंथालयात गेला होता तर तिचे काका काकू एका नातेवाईकांच्या घरी दुर्घटना घडल्याने ते तिकडे गेले होते. तेव्हा जान्हवी एकटीच घरी आहे हे पाहून तो टार्गट मुलगा अचानक तिच्या घरी गेला. त्याच्यासोबत 1-2 मुले देखील होती. त्यावेळी जान्हवी घरात झाडझूड करत होती. त्या मुलाने जान्हवीकडे तिच्या आईवडिलांबाबत विचारले तेव्हा तिला जाणीव झाली नाही की ती मुले त्या टार्गट मुलाचे सोबती आहेत, म्हणून तिनेही आईवडील घरात नसल्याचं सांगितलं. त्या मुलाने जान्हवीला दमदाटी केली. तेव्हा जान्हवीचा चुलत भाऊ अंगणात आला. जान्हवीला दमदाटी होत असल्याचं पाहून त्या चुलत भावाला पुढे येण्याची हिंमत झाली नाही, पण त्याने मोबाईलद्वारे संबंधित लोक जान्हवीला दम देत असल्याचं कॅमेरेबद्ध केलं. त्यामध्ये तो टार्गट मुलगा देखील जान्हवीला दम देत होता. माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी लग्न करेन तर तुझ्याशीच, तू नकार दिला आणि तमाशा केला तर तुझ्या भावाला आणि आईवडिलांना संपून टाकू असा दम तो टार्गट मुलगा देत होता. शिवाय त्याचे आईवडीलही तेच ठासून सांगत होते, तू लग्नाला नकार दिला तर तुझे पूर्ण घर बर्बाद करून टाकू असा दम ते देत होते. जान्हवी एकटीच असल्याने ती हतबल झाली होती. तिला घाम फुटला, तोंडातून शब्द फुटत नव्हता.
जान्हवीला दम देऊन ते निघून गेले, पण जान्हवी धास्तावली होती. घडलेला प्रकार आईवडिलांना सांगितला तर ते सुद्धा विपर्यात परिणाम होतील या कल्पनेने ती हादरली. 15 वर्ष वयाच्या जान्हवीला काही सुचत नव्हतं. आपल्या आईवडील भावाच्या जीवावर तो मुलगा आणि त्याचे आईवडील उठले होते. ही गोष्ट तिला सहन होत नव्हती. आपल्यामुळे आपल्या घरच्या लोकांचा जीव धोक्यात असल्याचे पाहून ती हादरली होती. तिला काय करावे हेच सुचत नव्हते. रविवार दिनांक 5 जुलै 2026चा दिवस होता. आईवडील कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडले होते. घरात जान्हवी आणि तिचा भाऊ होता. जान्हवी बाहेरून शांत दिसत असली तरी तिच्या मनात खळबळ सुरू होती. अशा मनस्थितीत जान्हवीने चहा केला. आपण चहा घेऊन भावालाही दिला. दोघांनी चहा पित असताना गप्पा मारल्या. त्यानंतर चहाची भांडी विसळली. जान्हवीचा मोठा भाऊ पुढच्या खोलीत पुस्तक चाळत बसला होता. जान्हवी आतल्या खोलीत गेली. मनातल्या मनात आईवडिलांची क्षमा मागितली आणि तिने आईची साडी घेतली. त्या साडीला पीळ देऊन त्याचे एक टोक छतावर लटकलेल्या पंख्याला बांधले. दुसरे टोक आपल्या गळाभोवती आवळले. आधी घरातील स्टूल पायाखाली घेतला होता. गळ्याभोवती साडीचा पीळ अटकल्यानंतर तिने खालचा स्टूल ढकलून दिल्याने साडीचा फास लागला आणि जान्हवीचा जीव गेला. तिचे निश्चेद शरीर पंख्याला लटकून राहिले. पाणी पिण्यासाठी जान्हवीचा भाऊ आतल्या खोलीत गेला तेव्हा त्याला जान्हवी पंख्याला लटकलेली दिसली. त्याला धक्काच बसला. जान्हवीने नुकताच फास घेतला होता कारण तिचे पाय हालचाल करत असताना त्याला दिसले होते. तो ओरडतच बाहेर आला. त्याला ओरडण्याने शेजारी पाजारी गोळा झाले. त्याने घरात प्रवेश केला तेव्हा जान्हवीने गळफास घेतल्याचे दिसले. त्याने तत्काळ जान्हवीची गळफासातून सुटका केली. तिला पलंगावर झोपवले पण तिचा श्वास थांबला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. लोकांनी जान्हवीला तात्काळ दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी ती मृत झाल्याचं घोषित केलं. एक चांगल्या घरातील सुंदर सुशील हुशार मुलगी अशी अचानक गेल्याने सर्वांना प्रश्न पडला की तिने असं का केलं असावं. तिच्या आईवडिलांनाही कोडे पडले होते. काही दिवसांपूर्वी तिची आई त्या मुलाला दमदाटी करून आली असल्याने तिलाही वाटले होते की हे प्रकरण शांत झाले असावे. पण जान्हवीच्या चुलत भावाने आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्याबद्दल केलेले चित्रीकरण त्यांना दाखवले. तेव्हा कुठे या प्रकरणाचा उलगडा झाला. याच परिसरात राहणारा बांदल उर्फ भूषण माळी नावाचा तरुण आपल्या आईवडिलांसोबत 2-4 आदान पोरं घेऊन जान्हवीच्या घरी आला होता. जान्हवी घरात एकटीच होती. तिच्या घरासमोर येऊन बांदल उर्फ भूषण माळीच आणि त्याच्या आईवडिलांनी खुलेआम धमकावल्याचे चित्रीकरण होते. एकूणच बांदल उर्फ भूषण माळीच आणि त्याच्या आईवडिलांनी तुझ्यावर माझे प्रेम आहे आणि लग्न करीन तर तुझ्याशीच, तू नकार दिला तर तुझ्या घरच्या लोकांना जीवे मारण्याची दिलेली धमकी दिल्याचं पाहून गोळीबार टेकडी परिसरात संताप व्यक्त होऊ लागला. या घटनेच्या निषेधात 10 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र परेड समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कचेरीवर निषेध मोर्चा काढला. एका निष्पाप मुलीला धमकावून तिची मनस्थिती बिघडवून तिला आत्महत्येत प्रवृत्त केल्याप्रकरणी बांदल उर्फ भूषण माळी आणि त्याच्या आईवडिलांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना कडक शासन करा अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. बांदल उर्फ भूषण माळीत नावाचा तरुण आणि त्याचे आईवडील जान्हवीच्या मृत्यूत कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्या सर्वांना फाशी द्या अशी मागणी करणारा मोर्चा शिरपूर येथील तहसील कार्यालयास करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हेगारांना कडक शासन व शिक्षा न झाल्यास राज्य स्तरावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शासनाला देण्यात आला. दरम्यान या संदर्भात धुळे शहर पोलीस स्टेशनला बांदल उर्फ भूषण माळीच आणि त्याच्या आईवडिलांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जान्हवी ठाकरेला आत्महत्या करण्यात प्रवृत्त करणाऱ्या बांदल उर्फ भूषण माळीचं व त्यांच्या कुटुंबियांना कडक शासन करण्याची मागणी करणारे मोर्चे विविध जिल्ह्यात शहरात चालू आहेत. हे मोर्चे निघत असताना जान्हवीने तिच्या कौटुंबिक वादातून वैफल्यग्रस्त होत गळफास होऊन आत्महत्या केली असा दावा आता धुळे शहरातील भिल्ल समाजावतीने केला जात आहे. भिल्ल समाजावतीने धुळ्यात जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चा नेण्यात आला होता. जान्हवीच्या आत्महत्येचा बांदल उर्फ भूषण माळी याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबियाशी काहीही संबंध नाही. उलट बांदल उर्फ भूषण माळी हा जान्हवीच्या घरावरून जात असताना जान्हवीने त्याच्या अंगावर उष्ट पाणी फेकलं होतं. याचा जान्हवीला जाब विचारायला बांदल उर्फ भूषण हा आपल्या आईवडिलांना घेऊन जान्हवीच्या घरी आला होता असा दावा भूषण यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसे निवेदन भिल्ल समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
जान्हवीची आई सपनाबाईने बांदल उर्फ भूषण याच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्यामुळे पोलिसांनी बांदल उर्फ भूषण माळीज याला पोलिसांनी अटक केली असून सपना ठाकरे विरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी धुळ्यातील भिल्ल समाजाने केली। बांदल उर्फ भूषण माळीज याच्या विरोधात जान्हवीच्या आईने विमलबाई ठाकरेने दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा आणि ठाकरे कुटुंबातील जबाबदार लोकांविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी धुळ्यातील भिल्ल समाज जिल्हाधिकारी कार्यालयाचे आवारात मोर्चा घेऊन आले होते। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। धन्यवाद मित्रांनो, अशा नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आजच आपला यूट्यूब चॅनल क्राईम कट्टा याला सबस्क्राईब करा।